त्र्यंबकेश्वर जवार मोकडा येथील चाकोरा गावातून आयशर गाडी क्रमांक MH20 BT 1741 मध्ये गोवन जनावरे कोंबून भरल्याची धक्कादायक माहिती मिळाली होती। ही जनावरे मालेगाव नाशिकच्या भद्रकाली परिसरात कत्तलीसाठी नेत जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे साधारण 1:30 वाजण्याच्या सुमारास ही आयशर गाडी सातपूरच्या दिशेने येत असताना सातपूर गोरक्षकांनी तात्काळ कारवाई करत गाडी अडवली। त्यानंतर सदर गाडी सातपूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली। या कारवाईत एकूण 9 गोवन जनावरांची सुखरूप सुटका करण्यात आली असून या घटनेने गोवन तस्करीचा गंभीर प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे। दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी गोरक्षकाकडून करण्यात येत आहे। यावेळी भाजप सदस्य व गोरक्षक सागर वैष्णव, गोरक्षक योगेश बाळकर तसेच बजरंग दलाचे पदाधिकारी उपस्थित होते। आता या प्रकरणात सातपूर पोलीस पुढे कोणती ठोस कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बजरंग दलाच्या माध्यमातून नेहमी गोरक्षणाचे काम होत असते। आज देखील आपल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोरक्षण केलेलं आहे। साधारण त्या गाडीमध्ये 4 गीर गाई आहेत, काही वासरं आहेत। तर आता आम्ही सातपूर पोलीस स्टेशनला आलेलो आहोत। पोलिसांनी सहकार्याची भूमिका दाखवलेली आहे। ते म्हणत आहे की आम्ही त्यांच्या विरुद्ध कारवाई करूया। आता ह्या संदर्भातली अधिकची माहिती जी आहे कार्यकर्त्यांनी ज्यांनी ती गाडी पकडली त्यांच्याकडून आपण घ्या। किती आरोपी होते साधारण? 2 आरोपी आहेत। आणि गाई किती होत्या टोटल? गाई 4 गाई आहेत आणि 4 गोरे आहेत आणि 1 वासरू आहे। जसे 9 गाई होत्या। 9 गाई आहेत। माझं नाव सागर वैष्णव, भाजप सदस्य व गोरक्षक नाशिक शहर म्हणून जबाबदारी आहे। आपल्या आज पाहता परत एक आपले जिहादी लोकांनी एक चुकीचं वर्तन केलेलं आहे। वारंवार या घटनेला आपण तीव्र निषेध करत आहोत। तरीही माझी सरकारला नम्र विनंती आहे की याच्यावर दुष्काळजीपणा न घेता आपले जे बजरंगी लोक आहे, आज बजरंगाची संघटना म्हणून हे पूर्ण दिवस रात्र काम करत आहेत। यांनी आज त्र्यंबक जवारामोकडून जी गाडी येत होती, चाकोरे म्हणून एक गाव होतं, त्या गावाच्या दृष्टीने तिथून ही गाई जमा करण्यात गाडी भरण्यात आली होती असं कळलं आपल्या बजरंगी लोकांना। मग यांना ही साधारणतः 1-2:30 वाजता कॉलिंग झाली की ही गाडी इथून भरली गेलेली आहे। ही साधारणतः ही गाडी नाशिकच्या दिशेने मालेगाव किंवा शक्यतो भद्रकाली या ठिकाणी ही गाडी गोवंश आपली कत्तलीसाठी जाणार आहेत। अशाला आपल्या बजरंगी लोकांना कळल्यानंतर ही तात्काळ कारवाई करण्यात आली आणि साधारणतः ही गाडी 7 वाजता धरण्यात आली। माझं एक म्हणणं आहे आपल्या शासनांना व आपल्या पोलीस प्रशासनांना व अधिकाऱ्यांना की ही जी आपली कत्तलखाने रोज चालू आहे ही लवकरात लवकर उद्ध्वस्त करावी। कारण की अक्षरशः मला सांगा, आपण गाडी धरून आणतो, आपले बजरंगी सगळे एवढे रात्रंदिवस मेहनत करत आहेत, तसे तुम्ही हरण्याचा विषय धरलेला आहे। एवढं डेफिनेटली त्या हरण्यामध्ये एवढी खतरनाक कारवाई चालू आहे की तिथं तात्काळ जी गाडी धरल्यानंतर ती गाडी स्क्रॅपमध्ये करण्यात येत आहे। तिथल्या शासनाने असं नियोजन केलेलं आहे। आता तर माझं पण हेच म्हणणं आहे की शासनाला आपल्या नाशिक जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व कमिशनर साहेबांना असं माझं निवेदन आहे की हे जे गाडी आपण धरतो आणि ह्या माणसांना ज्यांना आपण ह्या कत्तलीसाठी आपल्या गोमातांना घेऊन जातात की यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि जी गाडी आपण धरतो त्याच्यावर स्क्रॅप ह्या नावाचं तुम्ही शिक्कामोर्तब करा की यांची याच्यापुढे जिहादी लोकांची हिंमत नाही होणार की आपण ह्या आपल्या गोमाताला घेऊन जाऊ आणि तिथं कत्तलखान्यात विकू। या गोष्टी आपण तात्काळ थांबवावी। माझं बजरंगी लोकांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी ह्या कारवाईला अत्यंत स्वरूपाने त्यांनी आग्रही पोलीस स्टेशनला फोन करून तात्काळ जागेवर अमृत गार्डन म्हणून इथं आमचं स्पॉट आहे, तिथं ही गाडी तिथं धरण्यात आली। तिथं 112ला कॉल केल्यानंतर तुरंत पोलीस प्रशासनाने आपल्याला मदत केली आहे। या संदर्भात माझे सगळे बजरंग दलाच्या वरिष्ठ लोकांना धन्यवाद करतो। माझ्या बजरंगी लोकांना पण मनापासून अभिनंदन करतो की आपण असं सतत कारवाई ह्या अक्षरशः न याच्यावर टाळता करता आपण ही कारवाई मोहीम बाजवली पाहिजे। आणि प्रशासनाला पण माझी एक विनंती आहे की मी जी मागणी केली आहे की ही जी गाडी आपण धरतो तिला अटल पूर्ण जामीन न करता हिला स्क्रॅपमध्ये इथं कुठंतरी हिचं विल्हेवाट करावा। कारण की पुढच्या दृष्टिकोनाने जो गाडी मालक राहतो त्याच्यावर हे लोक समजायला पाहिजे की आपण गाडी स्क्रॅप झाल्यानंतर हिची हिंमत नाही होणार, अशी माझी म्हणणं आहे। सर्वप्रथम जय श्रीराम। आणि आलेल्या सर्व आपले जे बजरंगी लोक आहे त्यांचं पण मनोभाव अभिनंदन। आता पोलीस आपले वरिष्ठ साहेबांनी आपल्याला दिलं आहे की आपण ही कारवाई करत आहोत आणि त्याच्यावर गुन्हा दाखल तुरंत करण्यात आहोत। वृत्तसंकलन विभाग, सातपूर।